तर आज आहे बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजेच रक्षाबंधन आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून रक्षाबंधनाच्या खूप 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 शुभेच्छा। तर आता रक्षाबंधन आहे म्हणल्यानंतर काहीतरी गोडाचं व्हायलाच हवं आणि बाहेरचे भेसळयुक्त मिठाई खाण्यापेक्षा आपण घरीच काहीतरी बनवूया। मग मी विचार केला की काय बनवायचं, तर मी असं ठरवलेलं आहे की आज बनवणार आहे मी इथे मूग डाळीचा हलवा। तर मूग डाळीचा हलवा बनवण्यासाठी सर्वात अगोदर मी इथे 2 वाटी म्हणजे 2 फुलपात्र ते घेतलेले आहेत डाळ आणि त्यानंतर आपल्याला ही डाळ स्वच्छ धुवून 1 तासाभरासाठी इथे भिजत घालायची आहे। आणि तुम्ही बघू शकता 1 तास झालेला आहे आणि मस्त छान आपली मूग डाळ इथे भिजलेली आहे। त्यानंतर ही सर्व मूग डाळ पाणी न घालता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे। वाटलेली डाळ बाजूला ठेवायची, त्यानंतर कढई घ्यायची, त्यामध्ये तूप घालायचं आहे आणि अगदी 2 चमचे जाड बारीक रवा आपल्याला घालून इथे छान परतवून घ्यायचा आहे। आता आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे बारीक वाटलेली मूग डाळ। आणि तुम्हाला इथे मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, आपण मूग डाळीचा हलवा बनवतो तर अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे, जास्त फास्ट गॅस करायचा नाही। तर आपले ते लो गॅसवरती 15 ते 20 मिनिटं कमीत कमी आपल्याला हे वाटलेली डाळ आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे तुपामध्ये आणि लागेल तसं तूप यामध्ये घालायचं आहे। जोपर्यंत कलर चेंज होत नाही डाळीचा तोपर्यंत आपल्याला सतत आता आपल्याला ते परतवून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता इथे छान इथे कलर चेंज झालेला आहे। आता मला इथे एक पाणी तयार करायचं आहे, गोड पाणी तयार करायचं आहे, पाक म्हणता येणार नाही। तर इथे मी ज्या फुलपात्राने डाळ घेतली आहे त्याच फुलपात्राने मी इथे 1.5 फुलपात्र साखर घेतलेली आहे। तर ती आपल्याला एका पातेल्यामध्ये घालायची आहे। त्यानंतर त्यामध्ये त्याच फुलपात्राने आपले ते दोन आपले तर भरून घ्यायचे आहेत पाणी आणि ते आपल्याला ते साखरेमध्ये ॲड करायचे आहेत। त्यानंतर 1 चमचा वेलची पावडर घालायची आहे। आता हे जे पाणी आहे आपल्याला फक्त पाण्याला एक उकळी काढायची आहे, पाक तयार करायचा नाही। त्यानंतर हे पाणी जे आहे ते आपल्याला या हलव्यामध्ये मूग डाळीमध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर अगदी एक 5 मिनिटाचं झाकण ठेवून आपल्याला इथे एक वाफ काढून घ्यायची आहे। 5 मिनिटं झालेली आहेत, बघू शकता छान असा आपला मूग डाळ हलवा तयार झालेला आहे आणि आपल्याला त्यावरती ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत। खूप छान लागते, नक्की बनवून बघा। तुम्हाला कसा वाटला हा मूग डाळ हलवा रेसिपी मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद।